महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर एकत्र आल्याच्यानंतर घोषणा सुद्धा करण्यात आली आणि अ, शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांना पेढे सुद्धा वाटण्यात आले. तर काही ठिकाणी राज्यामध्ये जोरदार ढोल ताशाच्या गजरात त्याचं स्वागत सुद्धा या निर्णयाचं करण्यात आलेलं आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि एकीकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती, तर दुसरीकडे मनसेचे 2 शहर अध्यक्ष आणि अन्य काही पदाधिकारी जे होते यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत हातामध्ये कमळ घेतलेलं आहे. ते दोन्ही जे शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. हो, काय सांगाल? ज्या निर्णयाची आतुरतेने अनेक पदाधिकारी वाट पाहत होते आणि वाट पाहत असतानाच ही गोड बातमी होती. मात्र याच वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणाहून मनसेला जय महाराष्ट्र करत तुम्ही कमळ हातामध्ये घेतलं. खरं तर ही बातमी खूप उशिरा आलेली आहे. आम्हाला ही युती होणार आहे हे तर सगळ्यांना जग जाहीरच होतं, ज्या काही घडामोडी गेल्या महिन्याभरापासून चालू होत्या. परंतु आम्ही कमळ हाती घेण्याचं कारण असं आहे की जेव्हापासून महानगरपालिका असो, नगर परिषदा असो, ह्या निवडणुकींचे बिगुल वाजले तेव्हापासून छत्रपती संभाजीनगरमधला महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी कामाला लागला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही पक्षाचे मेळावे घेतले, पक्षाच्या बैठका घेतल्या, कोण कोण पदाधिकारी इच्छुक आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तयारीला लागलो होतो. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक लढणार का नाही लढणार ह्याच्यासाठी खालच्या शाखाध्यक्षापासून तर पक्षाचा जिल्हाध्यक्ष पण संभ्रमात होता. जसे जसे दिवस चालले तसे तसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढत गेली की पक्ष लढणार का नाही लढणार. परंतु कुठेतरी सिक्स सेन्स आमच्या डोक्यात होता की आमच्या माथ्यावर तेच पडणार आहे जे गेल्या निवडणुकीत झालं की मनसे इथं लढणार नाही. ह्या गोष्टी आम्हाला सिक्स सेन्स येत होत्या आणि वारंवार ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी बोलत होतो. परंतु वरिष्ठांकडनं कोणतेही अपेक्षित असं उत्तर आम्हाला भेटलं नाही. कारण शेवटी शहर अध्यक्ष इथं आम्ही असल्यामुळे आणि जे पदाधिकारी निवडणुकीला समोर जाणार आहेत ते आम्हालाच विचारणा करणार ना की भाऊ काय करायचं, आपण लढतो का नाही लढतोय. आणि वारंवार वरती विचारणा केल्यानंतरही आम्हाला कोणतंच अपेक्षित उत्तर आलं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. तो हा निर्णय तुम्ही कठोर घ्यावा लागला. मात्र पदाधिकारी जे तुमचे काही वरिष्ठ पदाधिकारी असतील, म्हणजे काही राज्य लेवलचे, यांच्याशी काही बोलणं झाली होती का की आपण लढलं पाहिजे का नाही पाहिजे म्हणून? तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पहिल्यापासून तर आतापर्यंतच हाच राहिलेला आहे की छत्रपती संभाजीनगरची मनसे आणि राजसाहेबांनंतरचा जे दुसऱ्या फळीतले जे नेते यांच्यात संवादाचा एवढा म्हणजे कधीच संवाद साधलेला नाहीये. यांनी कधीच यांच्याशी व्यवस्थित टॉक केलेलं नाहीये की पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी करायची, निवडणुकीला समोर जायचं तर कशा पद्धतीने जायचं. आज निवडणूक इथं तोंडासमोर आलेली तरी तुम्ही आम्हाला विचारत नाहीये की तुम्ही जिवंत आहे का मेलेले, काहीच नाहीये. आम्ही तुम्हाला विचारून परेशान आहे. कार्यकर्ता खालचा आम्हाला विचारून परेशान आहे की निवडणूक लढायची का नाही लढायची. बरं, मनसेचं असं काही आहे का बाबा? कारण अनेक निवडणुका मनसेने पाहिल्या आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच पक्षासोबत तुमची अलायन्स होतं, युती सुद्धा होती. फक्त मनसेने फक्त इतरांचेच प्रचार करायचे का, स्वतः इंजिनचा नाही म्हणून? ती सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण की पक्षाकडे स्वतःचं चिन्ह आहे. जे चिन्ह म्हणजे आपण जर ऐकलं असेल की हे चिन्ह बाळासाहेब असताना शिवसेनेला पण भेटलं होतं. ते चिन्ह आज मनसेकडे आहे. ते इंजिन घेऊन मनसे खरं धावायला पाहिजे. पण कसं असतं शेवटी मनसे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा शिवसेना असो, हा ठाकरेंच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. ठाकरेंच्या आदेशावर चालणारा हा पक्ष आहे. तर अशीच तोडकर आपल्या सोबत आहेत. दादा, काय झालं? काय कुठं बिघडलं असं इंजिन की तुम्ही डायरेक्ट कमळात बसलेत? तसं नाही झालं. ही सगळी प्रक्रिया मागच्या 1 महिनाभरापासून चालू होती. वरिष्ठांशी संपर्क करणं, खालच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करणं, त्यांचे आम्हाला प्रश्न करणं, ते प्रश्न आम्ही वरपर्यंत पोहोचवणं, हे सगळं चाललं होतं. शेवटी तंग होऊन एक दिवस ते आम्ही आमच्या विभागाध्यक्षांना वरिष्ठांचा नंबर दिला. मी नाव घेणार नाही मुद्दाम कुणाचं. तर त्यांनी म्हणजे यांनी स्पीकर फोन इकडे ऑन केला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं आपण निवडणूक लढणार नाही, बी फॉर्म कोणालाही मिळणार नाही. तो विचार दुसऱ्या दिवशी चालला गेला. त्याचा परिणाम असा झाला की मग बाकीची चलबिचल चालू झाली. आता तुमच्यापर्यंत बातमी आली की नाही माहित नाही मला. आता जिल्हाध्यक्ष सुद्धा आमचे शिंदे गटामध्ये चालले गेले. सांगायचा उद्देश माझा असा की एवढे सगळे एकदमच नाराज नाही होणार ना. एवढे सगळे नाराज का झाले? कारण निर्णय काहीच देत नाही तुम्ही, काहीच नाही.
पण आता मला सांगा, हो किंवा नाही असं असलं पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की जिल्हाध्यक्ष सुद्धा शिंदे गटात गेले, तुम्ही भाजपात प्रवेश बातमी केला. बघितली. मात्र महत्वाचा हा विषय आहे की एवढं सगळं ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर हे होत असताना म्हणजे याची काही खंत पदाधिकाऱ्यांना नसेल का वरच्या? काय माहिती बाबा, आम्ही पण त्याच संभ्रमात आहोत. तुमच्याकडून होत असेल तर बघा, बाकीचे उरलेल्यांचा काहीतरी फायदा होईल, विचारा त्यांना. उरलेत का काही? काय माहिती आता. विनय, पण कोणताही पक्ष जे येते असा थांबत नसतो, पक्ष जिवंतच असतो. माझ्या जागी दुसरं कोणीतरी येईल, दुसरं काय. पण जे ते मला एक म्हणायचंय की बाबा, ही जी पडझड होतीये याला कारण मधल्या फळीतल्या किंवा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे आमचे फोन रिसीव्ह न करणं, व्यवस्थित विश्वासात न घेणं, हे आहेत. मी तुम्हाला सांगतो, आवर्जून 2 नावं मी मुद्दाम घेईल. दिलीप बापू धोत्रे आमचे संपर्क अध्यक्ष होते. तो माणूस एकदम जमिनीवर होता, कायम आमच्या खांद्यावर हात ठेवून चालायचा. त्या माणसाला आत्ता जरी फोन लावला मी तर ते सगळं सांगतील मला काय चालू आहे काय नाही. पण आता ते संपर्क नेते नाही, त्याच्यामुळे त्यांना आता बोलण्यात काही अर्थ नाही. आणि दुसऱ्या शालिनी ठाकरेताई, ज्यांना आम्ही वहिनी म्हणतो, वहिनींनी जे ते बऱ्याच लोकांना रोजगार मिळवून दिला, बऱ्याच लोकांसाठी हे केलं. त्यांच्याकडे पीए वटू इतकी फार पीए आहे, तर त्यांचा पीए फोन उचलतो सगळ्यांना एंटरटेन करतो. हे बाकीच्यांना कोणत्या भ्रमात आहे काय माहिती, स्वतःना त्रास साहेब समजायला लागले ते. पण मग असं म्हणता येईल का की म्हणजे राज ठाकरे जे आहेत यांनी कार्यकर्ते जाण यांना ते त्यांच्यापर्यंत जाऊ देत नाही, असं आहे का? तसंच असणार ना, कारण राजसाहेबांना मी पर्सनल ओळखतो. राजसाहेब एकदम इमोशनल माणूस आहे. राजसाहेब कदर करणारा माणूस आहे कार्यकर्त्यांची. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही त्यांची आमची भेट होती, निघताना ते आवर्जून सांगतात, असं थांबून हात खांद्यावर ठेवून, की जाताना व्यवस्थित जा, रस्त्यात कुठं काही वेळा वाकडं करू नका, हळूहळू जा. ज्याला फिकिरी कार्यकर्ते तो असं सांगाल ना. म्हणजे असं पण मधल्या फळीतल्या लोकांनी हे वाक्य कधीच वापरत नाही. असं याच्यात प्रकार दिसतंय की बाळा नांदगारकर कार्यकर्त्यांना चांगलं नांदू देत नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही, ते माझ्यासाठी आदरणीय आहेत, नांदगावकर साहेब सुद्धा. माझं म्हणायचा उद्देश फक्त असा आहे की मधल्या फळीतल्या लोकांकडनं हा भ्रम निर्माण होतो. तो भ्रम साहेबांकडे पण स्प्रेड केला जातो, तो भ्रम खाली पण स्प्रेड केला जातो. मग ती दुरी आपोआप ती दुरी कार्यकर्त्यांमध्ये तयार होती, कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये. बरेचशा निवडणुकीत अलायन्स पाहिलेला आहे, कारण की राजसाहेबांनी बरेचशा व्यासपीठावर पक्षाचा युती केल्या, तुम्ही अनेकदा प्रचार केलेत तुम्ही. हो, तो सुद्धा एक मोठी खल माझ्या मनामध्ये ती सुद्धा आहे की लोकसभेला मी महायुतीचा धनुष्यबाण लोकांच्या घरात घेऊन जाऊन प्रचार केला. विधानसभेला आम्ही काही ठिकाणी लढलो होतो, काही ठिकाणी लढलो नाही, तर आम्हाला घरात बसावं लागलं अक्षरशः. म्हणजे आम्ही महाआघाडीच्या सोबत लढल्यासारखं झालं होतं वातावरण. त्याच्यानंतर आता आम्ही मशाल घेऊन फिरायचो लोकांच्या मागे. माझ्या तिन्ही चिन्हांना विरोध नाही कोणा, किंवा ते त्यांचे काम करतायत, मला काही घेणं नाही. पण त्यांच्यासाठी आम्ही करतो काम. देव सर मला सांगा, मी तुमच्या घरी असं 3 वेगवेगळे गोष्टी घेऊन आलो किंवा 3 वेगवेगळे मतप्रवाह घेऊन आलो, तुम्ही काय म्हणताल मला की अरे बाबा, तुझी वरची आमची विश्वासार्हता आता संपलेली आहे, तू मला सांगू पण नको कुठं मतदान करायचं, मी माझं बघून घेतो. म्हणजे ह्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये साहेबांचे सल्लागार कोणी माहित नाही मला, त्यांच्या प्रक्रियेमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं. म्हणजे असं म्हणता येईल का की मनसे फक्त इतर पक्षाचीच चटाई उचल्यापुरती राहिली? मी काही म्हणणार नाही, मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही. मी काल त्या पक्षात होतो. राजसाहेब कालही माझ्यासाठी नेते होते, आजही आहे, उद्या आदरणीय राहतील, मनात राहतील. फक्त आता जे ते भाजपच्या नेत्यांच्या पठडीमध्ये मला माझं कर्तव्य म्हणून काम करावं लागेल. दोघांसाठी तुम्हाला शेवटचा प्रश्न माझा आहे, काय वाटतं आता की तुम्ही आता कमळ हातीमध्ये घेतला, याचा अर्थ तुमचा नेताही चेंज झाला. तुमचे पहिले नेते राज ठाकरे, म्हणजे आता समजा तुमच्या मनातला नेता सध्या कोण आहे? मनात तुम्हाला सांगतो मी, एकतर्फी का होईना आम्ही साहेबांवर प्रेम केलेलं आहे, एकतर्फी आमच्यातर्फे प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मनातलं प्रेम जाणार नाही. पण कर्तव्य हे भावनेपेक्षा मोठं असतं, हे प्रभू श्रीरामांचं वाक्य आहे. कर्तव्य हे भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणून कर्तव्य म्हणून मी भाजपसाठी एकनिष्ठ राहील, भारतीय जनता पक्षाचा. ते सांगतील ती जबाबदारी उचल, ते सांगतील तसा प्रचार करेल. मनातला नेता मात्र राज ठाकरे. तो जाणार नाही ना. मग सांगा ना, तुम्ही जर का एखाद्या ठिकाणी नोकरीला लागले, तिथलचा बॉस तुमचा बॉस असतो, पण घरचा बॉस कोण असतो? तो बदलू शकता तुम्ही. कर्तव्य म्हणून तू त्या बॉसच्या हाताखाली काम करताल तुम्ही, पण घरी भावनिक जेव्हा तुम्ही येताल, इमोशनल होताल, तर तुमच्या घरचा बॉस कोण? तुम्ही सैनिक आहे समजा. नाही, मी महाराष्ट्र सैनिक नाही. मी जे ते भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यासाठीच मी काम करणार. तुम्ही माझ्या मनातलं जे विचारलं त्याचं उत्तर मी दिलं. तुमचं काय? नाही, खरं मी 18 वर्षापासून राजसाहेबाच्या आदेशाने काम करतोय. आणि माझी जी ओळख जी आहे, आज तुम्ही जे मला ओळखतायत, माझी तुमची याच्या पहिले कधी ओळख होती का नव्हती. गजानन गौडा पाटील हे नाव जे आहे, आज जे छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यांना माहिती आहे, ते फक्त राजसाहेबांमुळे.
आणि आज जसं काम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकनिष्ठेने केलं तसंच काम मी भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठेने करेल. आमनिष्ठेने करेन, पण मात्र नेता माझा नेता हे बघा, काय असतं, ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षातले तत्व आणि तिथलची प्रामाणिकता आपल्याला ती निभावावीच लागते. त्यामुळे आता मी त्या पक्षात आहे, तर त्या पक्षातले इथलचे जेवढे वरिष्ठ नेते आहेत ते आमचे नेते आहेत. सावे साहेब असो किंवा मग कराड साहेब असो किंवा राजू वैद्य असो, आता जे आलेले समीर दादा असो, हे सगळेच आता आमचे वरिष्ठ नेते आहेत. जो मान सन्मान आम्ही तिकडच्या नेत्यांना देत होतो तो मान सन्मान आम्ही ह्यांना देऊ. शेवटी काय माहिती का, आमची नाळ एक आहे. आमची नाळ हिंदुत्वाची आहे. हिंदुत्वाची नाळ आहे. त्या पक्षात असतानाही आम्ही हिंदुत्वाची नाळ ओढूनच चालत होतो आणि ह्या पक्षात तर सांगायची गरजच नाहीये, ती तर आधीपासूनच हिंदुत्वाची आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप जी मोठी फूट असं म्हणता येईल किंवा मोठी दरी जी होती आता या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या ठिकाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण की पाहिलं आपण तर 2 शहर अध्यक्ष आणि नुकतेच आता पाहिलं तर सुमित खांबेकर हे जिल्हा अध्यक्ष यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर दोन्ही शहराध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. पूर्वी जर पाहिलं तर 80% मनसे या ठिकाणावरून इतर पक्षात गेलेली आहे. मात्र यावरती आता वरिष्ठ पक्षाचे नेते काय निर्णय घेते किंवा मनसेला या ठिकाणी पुन्हा उभारी मिळेल का, हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ.com साठी मी देव राजळे, छत्रपती संभाजीनगर.